गोरज भंडारावरची एफडीएची कारवाई बेकायदेशीर। अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईवर हायकोर्टाने ताशेरे ओढलेत। स्वच्छता नाही म्हणून गोरज भंडाराला टाळं लावलं होतं। 31 मे पासून गोरज भंडार बंद असल्यानं 50 लाखांचं नुकसान झालंय। नुकसान भरपाई कोण देणार असा सवाल संस्था चालकांनी केलाय। महाराष्ट्रभर अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार कारवाई सुरू आहे। 31 मे रोजी वर्धा येथील गोरज भंडारवरही कारवाई करण्यात आली होती, परंतु आता नागपूर खंडपीठानं ही कारवाई बेकायदेशीर ठरवत पुन्हा एकदा गोरज भंडार सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे। गोरज भंडारचे अध्यक्ष निलेश पाटील आपल्या सोबत आहेत। आता काय निर्णय आहे हायकोर्टाचा? गेल्या 31 मे रोजी अन्न व प्रशासन विभागाने वर्धा येथील सुप्रसिद्ध गोरज भंडार या संस्थेवर कारवाई केलेली होती। जी कारवाई केलेली होती ती बेकायदेशीर होती। हायकोर्टामध्ये आज त्यांनी मागच्या तारखेला मागे घेऊ म्हणून असं त्यांनी थोडाफार हे केलेलं होतं, पण यावेळेस आलेल्या तारखेमध्ये आजच्या तारखेमध्ये त्यांनी 1 तास पुन्हा आर्ग्युमेंट केला आणि आमची कारवाई कशी योग्य आहे असं त्यांनी हायकोर्टाला सांगितलं होतं। पण हायकोर्टाने त्यांची जी कारवाई होती ती कारवाई पूर्ण बेकायदेशीर असल्यामुळे ती कारवाईचं त्यांनी पूर्ण निलंबन जे होतं ती बेकायदेशीर ठरवून कोर्टाने त्याच्यावर आदेश पारित केला। हायकोर्टाने दिलासा दिला? हायकोर्टाने दिलासा दिला म्हणून आता आनंदाचीच बातमी आहे ओली, एक प्रकारे समजा। काका काय सांगणार? आनंदाची बातमी आहे? आनंदाची बातमी आहे, कारण हे मुळात बातमी म्हणजे संघासाठीच आहे गोरगरिबांकरता, पण मुख्य म्हणजे उत्पादनासाठी महत्त्वाची आहे। कारण त्यांच्या द्वारा त्यांना स्वतः दूध विकावं लागत होतं शहरामध्ये, काही उरलं दूध कोणाला द्यावं लागत होतं, काही दूध फेकलं जात होतं। हे जे नुकसान आहे ते आता नुकसान टळलं। तुमचं आर्थिक किती नुकसान झालं? आमचं आर्थिक नुकसान तर आता जवळजवळ आता या महिन्यामध्ये पगारचा जास्त लागणार कर्मचाऱ्यांचे जवळजवळ नाही म्हणले तरी 50 लाखाचं नुकसान झालं आहे। आता काय हे अन्न आणि औषध प्रशासन विभागाने द्यावं भरून अशी मागणी आहे की काय करणार आहे? आता मागणी जर असली तर त्यांचा प्रश्न आहे तो, कारण आपण मागणी केली देईल की नाही हा भाग वेगळा आहे, पण आमची अपेक्षा आहे तर मग संघाचं नुकसान द्यायला पाहिजे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।